मी अनमोल मदनलाल पाटणी हडको परिसरात मागील 40 वर्षापासून वास्तव्यात आहे. मी मागील 25 वर्षापासून रक्तलघवी तपासणीमध्ये पाटणी क्लिनिकल लॅबोरेटरी मी मागील 25 वर्षापासून रक्तलघवी तपासणीमध्ये पाटणी क्लिनिकल लॅबोरेटरी या नावाने रक्तलघवी तपासणीमध्ये सिडको हडकोमध्ये सेवा देत आहे. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी आपल्या नांदेड महानगरपालिकेचे मतदान आहे. त्यानिमित्त मी प्रिय जनतेसमोर माझे निवडणुकीसंबंधीचे विचार व उद्दिष्ट जनतेसमोर मांडत आहे. मागील 70 वर्षापासून आपण वीज, पाणी, नळ व रोड यासारख्या मूलभूत समस्या आपण 70 वर्षापासून आपण जनतेसमोर वीज, पाणी, ड्रेनेज लाईन, रोड व रोडवरील खड्डे यासारख्या समस्या जनतेसमोर ठेवून दर 5 वर्षात आपण निवडणूक लढवत आहोत. तरीसुद्धा या मूलभूत गरजा अजूनही आपण नागरिकांपर्यंत पोहोचू शकलो नाहीत. हे नव्या युगातील डिजिटल भारत आहे. या मूलभूत गरजांसोबत आपल्याला अजून पुढे जाऊन विचार करायची गरज आहे. सार्वजनिक उत्सवामध्ये करोडो रुपये खर्च करतो. यापुढे आपणास एक वाढ, एक उत्सव, एक रॅली, एक भंडारा ही संकल्पना मांडण्याची नितांत गरज आहे. या संकल्पनेतून आपल्या परिसराचा, आपल्या समाजाचा व आपल्या येणाऱ्या 25 वर्षा 50 वर्ष पिढीचा किती फायदा होईल हे शब्दात सांगणे अवघड कठीण आहे. सिडको 30,000 पेक्षा जास्त मतदारांची संख्या आहे. एका उत्सवामध्ये एका मतदाराकडून आपण फक्त 100 रुपये जमा केले तर एका उत्सवामध्ये आपण एका वार्डातून 30 लाख रुपये जमा करू शकतो. वर्षातून आपण फक्त 100 रुपये 5 वेळेस कोणत्याही 5 उत्सवामध्ये दिले तर एका वर्षात आपण 1.5 करोड रुपयांचा निधी उभारू शकतो. एवढाच 1.5 करोडचा निधी सरकारने मदत म्हणून एवढेच पैसे जर सरकारने आपल्याला दरवर्षी दिले तर जनतेचे 1.5 करोड रुपये आणि सरकारचे 1.5 करोड असे एका वर्षात 3 करोड रुपये एका वार्डमध्ये आपण एका वर्षामध्ये जमा करू शकतो. या रकमेतून आपण डिजिटल शाळा, आधुनिक रुग्णालय, डिजिटल कोचिंग सेंटर व सुंदर गार्डन उभारू शकतो. यामधून आपण रोजगार निर्मिती करू शकतो. ज्याप्रमाणे सिडको हडको या छोट्या वार्डामधून आपण 3 करोड रुपयाचा निधी जमा करू शकतो, त्याचप्रमाणे नांदेड शहराची मतदारसंख्या 5 लाखाच्या वर आहे. त्याप्रमाणे आपण वर्षामध्ये नांदेड शहरामध्ये 50 करोड रुपयांचा निधी दरवर्षी जमा करू शकतो. या जमा रकमेतून आपण पुढील 25 वर्षासाठी आपण आपल्या मुलामुलींचे भविष्य घडू शकतो. वृद्धांसाठी त्यांची वृद्धाकाळातील विविध अडचणींच्या समस्या दूर करू शकतो. वर्तमान काळातील युवांची रोजगार निर्मिती आपण करू शकतो. आपण आपल्या सिडको हडको नांदेड शहराचे नाव संपूर्ण नांदेड जिल्ह्यात, संपूर्ण मराठवाड्यात, संपूर्ण महाराष्ट्रात, एवढेच नाही तर संपूर्ण भारतामध्ये आपण यथोचित शिखरावर नेऊन ठेवू शकतो. इतिहासात आपले
शहराचे नाव स्वर्ण अक्षरात लिहिले जाऊ शकते. भारत विश्वगुरू होण्यामध्ये आपले अमूल्य योगदान राहील. भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न जे आपल्या थोर पुरुषांनी बघितलेले आहे ते पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. हे माझे विचार, ही माझी तळमळ मी जनतेसमोर कोणत्या ठराविक उमेदवार, ठराविक पक्ष किंवा ठराविक लोकांना समोर ठेवून मांडत नाही, तर माझी मनातून ही संकल्पना आहे, हे उद्दिष्ट आहे, ही तळमळ आहे की आपल्या परिसराचा, आपल्या येणाऱ्या पिढीचा, आपल्या भारताचा सर्वांगीण विकास व्हावा व आपले यामध्ये विशेष योगदान राहावे, एवढेच माझे उद्दिष्ट आहे. एवढे बोलून मी माझे विचार आपल्यासमोर मांडतो व आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय मतदार.